आज मी तुम्हाला दाखवणार आहे अर्नाळा गावातील असणारा दीपस्तंभ म्हणजेच लाईट हाऊस. समुद्रकिनारी किंवा खडकांवर बांधलेला उंच मनोरा ज्याच्या लाईटने होड्या किंवा मासेमारी करणाऱ्यांना सुरक्षित मार्ग दाखवण्याचा काम करतो. नमस्कार मंडळी, मी आहे भावेश जाधव आणि स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल भावेश जाधव ब्लॉग्समध्ये. तर मंडळी, मी आता आहे अर्नाळा बीचवर आणि या बीचवरून तुम्हाला दिसत असेल तो पाठीमागे असणारा लाईट हाऊस. तर या लाईट हाऊसला आपण आज भेट देणार आहोत. पण त्याच्या आधी इकडे ना काही आपले कोळी बांधव सुद्धा आहेत, तर त्यांना विचारूया ते जेव्हा मासेमारीला जातात तेव्हा लाईट हाऊस हा त्यांना कशाप्रमाणे हेल्प करतो. हा पूर्ण वसई विरारच्या पट्ट्यामध्ये हा एकच लाईट हाऊस आहे आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यावरती मला वाटतं एक उत्तनला लाईट हाऊस आहे आणि त्याच्या पुढे मला असं वाटत नाही कुठे लाईट हाऊस आहे. तर सगळ्यात मोठा लाईट हाऊस वेस्टर्न मधला हा अर्नाळ्यातला आहे. माझ्या समोर काही कोळी बांधव आहेत, ते त्यांच्या बोटीची सजावट करताना मला दिसतात आहेत. तर त्यांना जाऊन विचारूया ते नेमकं काय करतात आहेत आणि या दीपस्तंभाची त्यांना कशा प्रकारे मदत होते जेव्हा ते मासेमारी करायला जातात ते सुद्धा जाणून घेऊया. आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर भाऊ, तर त्यांना आपण विचारूया ही कसली तयारी चालू आहे होडीची. आता त्यांची बोट किनाऱ्यावरती आहे, तर आता परत 17 तारखेला जाणार आहेत त्यांची बोट मासेमारी करायला. तर त्यांच्याकडून आता जाणून घेऊया, तर ही कसली तयारी चालू आहे तुमची. हे आम्ही 4 महिने ऑगस्ट पासून कमाई करतो ना, याच्यावर त्याला पेंटिंग करतो दरवर्षी. दरवर्षी या सीझन मध्ये जानेवारी फेब्रुवारीला तुम्ही पेंटिंग संक्रांतीला. करतात आणि ही होडी जी आहे ह्याला काय बोलतात. पहिला त्याला आमच्या मराठी भाषेत बल्यावर बोलतात, आता बोटच बोलतात. आता हे मग प्रकार आहेत ना बोटीचे पण. बोटच नसतं. ची किंमत काय असेल या होडीची. किंमत आता बनवायला गेलं तर तिला 80 लाखाच्या वर संपले. ओके. कमी आहे, पहिले कमी होते ना, आता 80 लाख. 80 लाखाची बोट आहे आणि तुम्ही आतमध्ये आता जेव्हा मासेमारीला जातात तर तेव्हा किती दिवस आतमध्ये असतात. 5-6 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, जसे मासली भेटेल तसं. ओके. जर मासली आता 2 दिवसात पण भेटली तरी 2 दिवसात तुम्ही परत येणार. घरी येतो आम्ही. आणि हा समोर आपल्याला दिसतोय तो दीपस्तंभ आहे. हा. तर हा तुम्हाला कशा प्रकारे मदत करतो आणि त्याच्या लाईट्स वगैरे पेटतात रात्रीच्या टायमाला. हो. तर त्याच्यावरून तुम्हाला समुद्रामध्ये असल्यावरती समजते का तुम्ही, म्हणजे किनारपट्टीवरती लांबून आलं नाही, जवळ आल्यावर समजते, लांबून नाही. तरी किती किलोमीटर पर्यंत लाईट दिसते त्याची. 8-10 किलोमीटर पर्यंत. 8-10 किलोमीटर पर्यंत लाईट दिसते. मग त्याच्याने तुम्हाला समजतं की आता किनारपट्टी जवळ आली. हा, जवळ आले. मग आमचे किलोमीटर असते ना, हा. जीपीएस सेंटर जीपीएस सेंटर पण आहे त्याच्यामध्ये, त्याच्यावरून पण तुम्हाला एक अंदाज लावता नाही येतो. दिसलं तरी आम्ही येतो मग त्याच्यामध्ये. हे नाही दिसलं तरी येतो. याचा दव वगैरे असलं हा, ना का, धुकं वगैरे असली का ते नाही, मग दिसत नाही. दिसतच नाही. आता वेळ आली आहे तुम्हाला दीपस्तंभ दाखवण्याची, म्हणजेच लाईट हाऊस. हा अर्नाळ्याचा दीपस्तंभ आहे. तुम्हाला जर या दीपस्तंभाला यायचं असेल तर विरार स्टेशन पासून रिक्षा व बस उपलब्ध आहे. ते तुम्हाला अर्नाळा स्टॉपला सोडतील. अर्नाळा मच्छी मार्केटच्या समोर हा दीपस्तंभ आहे. हा लाईट हाऊसचा एंट्री गेट आहे. या लाईट हाऊसचं टायमिंग आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आणि जर तुम्हाला लाईट हाऊसवर जायचं असेल तर प्रत्येकी 10 रुपये एवढं तिकीट आहे आणि कॅमेऱ्याचे 30 रुपये इतके तिकीट आहे. ऑनलाईन तिकीटसुद्धा बुकिंग करता येते. हा पूर्ण अर्नाळा गावचा परिसर आहे आणि आता आपण आहे 30 मीटर उंचीवरती आणि हा अजून वरपर्यंत आहे. हे जवळपास मला वाटते 50 मीटर पर्यंत असावा आणि हा इथून पूर्ण अर्नाळ्याचा परिसर दिसतो. तर दुसऱ्या बाजूला इकडचं अर्नाळ्याचं किनारपट्टी पूर्ण दिसते. आणि ह्याच्या वरती सुद्धा आहे अजून, पण तिथे जायला एंट्री नाहीये कोणाला. ही पूर्ण अर्नाळ्याची किनारपट्टी आहे आणि तिथे पुढे समोर आहे ती जेटी आहे, तिथून अर्नाळा बंदरवरती जाता येते.
अर्नाळ्याचा जो किल्ला आहे तो तिकडे आहे आणि त्या किल्ल्यावरती या जेटीवरून जाता येते. तर मित्रांनो, तुम्हाला अर्नाळा गाव कसं वाटलं हे कमेंट करायला विसरू नका. सोबत लाईक करा, शेअर करा, नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच भेटूया एका वेगळ्या व्लॉगमध्ये.